नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आयटी क्षेत्रामध्ये आलेल्या आजच्या जबरदस्त तेजीमुळे आज मार्केट सुरू झाल्यापासून मार्केटमध्ये तेजी होती व दिवसभर वाढच दिसत होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 622 पॉईंटने वाढून 80,519 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 186 पॉईंटने वाढून 24,502 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई आयटी इंडेक्स 4.30% वर आहे। बीएसई रिअलिटी इंडेक्स 1.56%, पॉवर इंडेक्स 0.86% खाली आहे। मिड कॅप इंडेक्स 0.22% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.13% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टीसीएस 6.63%, विप्रो 4.88%, इन्फोसिस 3.57%, एचसीएल टेक्नॉलॉजी 3.19% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। मारुती सुझुकी 1.20%, डिविज लॅब 0.94%, कोल इंडिया 0.77%, एशियन पेंट्स 0.76% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 4,022 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 1,651 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। उद्या शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे। सोमवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।